अटक वॉरंट रद्द करण्यासाठी मनोज जरांगे पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर। 2013 मध्ये कोथरूडमध्ये दाखल झाला होता फसवणुकीचा गुन्हा। उद्धव ठाकरेंची निवडणुकीच्या दिवशीची पत्रकार परिषद वादाच्या भोवऱ्यात। निवडणूक आयोग ऍक्शन मोडवर, काय पावलं उचलणार याकडे लक्ष। मनसे पदवीधर निवडणूक लढवण्यावरती ठाम। अभिजित पानसे उद्या अर्ज भरणार। भाजपच्या भूमिकेकडे लक्ष। इंडिया आघाडी 48 तासात पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करणार। जयराम रमेश यांचं वक्तव्य। जागांनुसार फॉर्म्युला ठरण्याची शक्यता। पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची मतमोजणीच्या आधी बदली करा। प्रांत अधिकाऱ्यांची मागणी। राजकीय दबावामध्ये काम करत असल्याचा केला आरोप। मध्य रेल्वेवरच्या प्रवाशांना मोठा दिलासा। मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरचं काम वेळेच्या आधीच पूर्ण, तर सीएसएमटी स्थानकावरती आज रात्रीपासून 36 तासांचा ब्लॉक। कांदा उत्पादकांनी बंद पाडली लासलगावमधली खासगी बाजार समिती। कांदा निर्यात शुल्कासंदर्भात कर्नाटक आणि गुजरातला एक न्याय। महाराष्ट्रावरती अन्याय का, शेतकऱ्यांचा सवाल। पुणे अपघातामधील मुलाची बाल निरीक्षण गृहामध्ये पोलीस करणार चौकशी। कोठडी संपण्याच्या आधीच परवानगी मिळताच पोलीस करणार अल्पवयीन मुलाची चौकशी। पुणे अपघात प्रकरणामधील अल्पवयीन मुलाशी जुळते ब्लड ग्रुप असलेल्या तिघांचे ब्लड सॅम्पल घेतले। तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू। अल्पवयीन मुलाच्या आईच्या रक्ताचे नमुनेही तपासणार। आव्हाडांना पाठिंबा देण्याचं भुजबळांचं वक्तव्य दुर्दैवी। हसन मुश्रीफ यांचा घरचा आहेर। आचारसंहिता शिथिल करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाचा नकार। नवी लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता शिथिल होणार नाही। आयोगानं फेटाळली सरकारची विनंती। मुंबईवरती पाणी संकट। पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये केवळ 8% पाणी साठा। 5 जूनपासून 10% पाणी कपात। राज्यामध्ये पाणी टंचाईचं भीषण संकट। धरणांमध्ये केवळ 22.43% पाणी साठा, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी 9% पाणी साठा। नागपुरात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूसंदर्भात बैठक। मृत्यूसंदर्भात अहवाल देणार। 3 मृत्यू झाल्याची नागपूर महानगरपालिकेची प्राथमिक माहिती। तुळजाभवानी मातेच्या प्राचीन मौल्यवान अलंकारांची आता इन कॅमेरा तपासणी। 1 ते 7 डब्यांमधील अलंकारांची पुरातत्व विभाग आणि सोने तज्ज्ञांच्या मदतीने होणार तपासणी। कोकण किनारपट्टीवरती उद्यापासून 2 महिने मासेमारीला बंदी, तर या काळामध्ये मासेमारी करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाईचा इशारा। पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीच्या भगवती अम्मन मंदिरामध्ये घेणार दर्शन। यांनी घेतलं दर्शन। विवेकानंद स्मारकावरती 1 जूनपर्यंत ध्यानधारणा करणार। सीमेवर चीनच्या पुन्हा कुरापती। सिक्कीमपासून 150 किलोमीटर अंतरावरती चीनची लढाऊ विमानं। तिबेटच्या शिगात्से एअरबेसवरती J-20 स्टेल्थ फायटर जेट तैनात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।